एकदम तोंडाला चव आणणारी चमचमीत अशी करडईची भाजी। नमस्कार, सांचीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत। आपण आज आपल्या किचनमध्ये करडईची भाजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी करडई स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर ती निवडून घेतली आहे आणि त्यानंतर ती चिरून घेतलेली आहे। ही जी करडई आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर मी एका कुकरच्या डब्यामध्ये ही करडई घेते। त्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली हरभऱ्याची डाळ घालते, त्यानंतर शेंगदाणे घालते। इथे जे मी शेंगदाणे घातलेत या शेंगदाण्याची साल काढलेली आहे आणि मग ते शेंगदाणे घातलेले आहेत। भाजलेले शेंगदाणे आहेत हे आता आपण कुकरला लावूयात आणि साधारण 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता इथे भाजीसाठी फोडणीसाठी आपल्याला लसूण आणि मिरची लागणार आहे, तर ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते। मिक्सरवर सुद्धा बारीक करून घेऊ शकता। 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। आपली करडईची भाजी शिजून झाली आहे, तर कुकर गार झाल्यानंतर मी तो काढला आणि त्यातून आता आपण करडईची भाजी काढून घेतोय। फक्त पाणी तसंच बाजूला ठेवायचंय। इथे करडईच्या भाजीमध्ये ती छान मिळून येण्यासाठी आपण डाळीचं पीठ घालतोय। अंदाजे घालायचंय, थोडं कमी किंवा जास्त सुद्धा आपण घालू शकतो। आणि हे डाळीचं पीठ घातल्यानंतर ही जी करडईची भाजी आहे ती आपल्याला छान अशी हटून घ्यायची आहे। छान अशी एकसारखी होते ही भाजी। आता इथे एका कढईमध्ये मी तेल घेते, त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालते। मोहरी तडतडू द्यायची आणि मग त्याच्यामध्ये हिंग घालूया। आता जे आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती ती याच्यामध्ये घेते। त्यानंतर इथे हळद घेते मी आणि लगेचच जी करडईची भाजी आपण हटून घेतली होती ती याच्यामध्ये घालूयात। आता ही जी भाजी आहे ही व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत। छान अशी तेलामध्ये ती परतून घ्यायची आहे, म्हणजे मस्त चव उतरते। आता इथे मी करडईच्या भाजीमध्ये ताक घालते, कारण आज आपण करडईची भाजी ताकातली करणार आहोत। खूप मस्त चव लागते। आता इथे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि ही भाजी सतत ढवळत राहायची जोपर्यंत त्याला एक उकळी येत नाही तोपर्यंत। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। हे थोडंसं अंदाजे करायचं आणि चवीनुसार मीठ घालते। खूप पातळ भाजी ही नसते, थोडीशी अशी घट्टसर असते। गरगटी भाजी सुद्धा आपण याला म्हणतो। इथे बघू शकता छान अशी भाजी उकळायला लागलेली आहे। आता इथे आपण या भाजीला वरून फोडणी घालणार आहोत। त्याच्यासाठी मी कढल्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे घालते आणि खूप सारा बारीक चिरलेला लसूण घालते। आता हा लसूण जो आहे त्याचा थोडासा रंग बदलू द्यायचा आहे आपण। आणि त्याच्यामध्ये साधारण 1 चमचाभर मी लाल तिखट घातलेला आहे। तिखट अर्थातच आवडीनुसार घालायचं आहे आणि ही फोडणी आपण भाजीवर घालायची आहे। खूप छान वरून घातलेल्या फोडणीमुळे या भाजीला एक वेगळी चव येते, मस्त लागते भाजी। आता आपण हे सगळं एकसारखं करून घेऊया। आता इथे जे ताक वापरले हे खूप जास्त आंबट नसावं, पण थोडासा आंबटसरपणा ताकाला हवाय, म्हणजे अगदीच खूप गोड ताक नको। ही भाजी एकत्र छान ढवळून घेऊयात आणि याला 5-7 मिनिट छान उकळवून घ्यायचं, म्हणजे भाजीला एक छान चव येते। ती उकळत ठेवल्यामुळे बारीक गॅसवर छान उकळून घ्यायची। तर मग अशी ही पटकन होणारी आणि तेवढ्याच भन्नाट चवीची ताकातली करडईची भाजी तयार आहे। तर मग आज ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात। धन्यवाद।